मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया. मराठी व भारती इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. यामधील भाग क्रमांक 3 पहिल्या क्रमांकाचं नाटक आहे हसवा फसवे. आपण नाटक हा साहित्य प्रकार अभ्यासत आहोत. आज आपण या नाटकावरील कृती सोडवणार आहोत, म्हणजे प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची याची कल्पना आपल्याला येईल. पहिली कृती आहे अ. कृष्णराव हेरंबकर यांच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा ओघ तक्ता तयार करा. म्हणजे कृष्णराव यांनी प्रवास कसा कसा केलेला आहे त्याचा तक्ता आहे. पहिल्यांदा दिलेला आहे कृष्णराव अंबोर्डी गावावरून निघाले. मग पुढचा प्रवास कसा झाला तर टांग्याने कुंदनपूरला आले. कुंदनपूरवरून पुढचा प्रवास कसा झाला, एस टीने पुण्यापर्यंत आले आणि तिथून पुण्याहून कर्जतपर्यंत आले आणि कर्जतवरून पुढे ट्रेनने कर्जत ठाणे मार्गे मुंबईला आले की जिथे मुंबईला त्यांचा सत्कार समारंभ होता. पुढची कृती दिलेली आहे कारणे लिहा. 1. फ्लॅशच्या प्रकाशाने कृष्णराव चिडतात. कारण कृष्णराव हेरंबकर हे एक ज्येष्ठ संगीत नाट्य कलावंत. रंगमंचावर काम केल्यामुळे त्यांना तशी प्रकाश लाईट यांची सवय असते, पण आता त्यांचं वय झालेलं होतं. त्यात त्यांच्या डोळ्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशनही झालेले होते. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे संयोजक श्री वाघमारे शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करत असताना तिथला फोटोग्राफर त्यांना न विचारता न सांगता त्यांचे फोटो काढत होता. तो सारखं त्यांना इकडे बघा, इथे बघा, तिथे बघा अशा सूचना देत असतो. त्यामुळे कॅमेऱ्याचा प्रखर असा प्रकाश कृष्णरावांच्या डोळ्यावर पडत होता. त्याचा त्यांना त्रास होत होता. डॉक्टरांनी प्रखर प्रकाशाला सामोरे जाण्यासाठी त्यांना सक्त मनाई केलेली होती. म्हणून ते फोटोग्राफरवर चिडतात आणि परत आलास तर थोबाडीत देईल अशी धमकी त्याला देतात. 2. कृष्णराव कोंबड्यांच्या गाडीत बसायला तयार झाले. कारण कृष्णराव हे स्वतःच्या सत्कार समारंभासाठी कोकणातून थेट मुंबईला येत असतात. त्यासाठी त्यांना पैशाची थैली व प्रवास भत्ता देखील मिळणार असतो. वाटेत ट्रेनमध्ये त्यांना त्यांचा एक रसिक चाहता भेटतो. या चाहत्याने अगदी लहानपणापासून कृष्णरावांची नाटके पाहिलेली आहेत. तो त्यांना आपल्या कर्जतच्या घरी घेऊन जाण्यासाठी आग्रह करत असतो. त्याचा आग्रह कृष्णरावांना अजिबात मोडवत नाही, कारण तो त्यांच्या डॉज गाडीतून मुंबईपर्यंत सोडेन असे आश्वासन देतो. प्रत्यक्षात ती गाडी मात्र खटारा असते. रस्त्यात तिचा एक एक टायर पंक्चर होत जातो. शेवटी 4ही टायर सपाट झाल्यावर गाडी रस्त्यातच थांबते. त्यावेळी कोंबड्यांच्या गाडीत त्यांना लिफ्ट मिळते. मुंबईच्या कार्यक्रमाला जायला उशीर होत असल्याने नाइलाज म्हणून कृष्णराव कोंबड्यांच्या गाडीत बसायला तयार होतात. पुढची कृती आहे 2. थोडक्यात वर्णन करा. 1. अ. कृष्णराव यांच्या सत्काराचे स्वरूप. कृष्णराव या ज्येष्ठ अशा संगीत नाट्य कलाकाराच्या सत्कार समारंभाचे आयोजन मुंबई येथे श्री वाघमारे यांनी केलेले असते. त्यासाठी त्यांना पैशाची थैली व प्रवास खर्चही देण्यात येणार अशी बोली झालेली असते. म्हणून कृष्णराव सत्कार समारंभात यायला तयार झाले आहेत. या समारंभात त्यांना शाल श्रीफळ देण्यात येते. धांदरट वाघमारे शाल प्रदान करताना शालीन कृष्णरावांना पार गुरफटवून टाकतात. श्रीफळ दिल्यावर कृष्णराव कानाशी श्रीफळ नेऊन त्यात पाणी आहे की नाही हे हलवून बघतात. हे सर्व घडत असताना एक फोटोग्राफर मध्ये मध्ये येऊन कॅमेऱ्याचा फ्लॅश त्यांच्या डोळ्यावर मारत असतो. सतत त्यांचे फोटो काढत असतो. असा मजेशीर प्रसंग सत्कार समारंभात घडतो. पुढची कृती आहे आ. कृष्णराव यांनी कर्जतपर्यंत केलेला प्रवास. कृष्णराव
कोकणात वास्तव्य करणाऱ्या संगीत नाट्य कलाकाराचा मुंबई येथे सत्कार होणार असतो. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ते सपत्नीक कोकणातील अंबुर्डे या गावावरून टांग्यातून प्रवास करत कुंदनपूरला येतात. तिथून मग ते एसटी पकडतात आणि पुण्याला पोहोचतात. मग तिथून ट्रेनने मुंबईला येत असताना एका चाहत्याच्या आग्रहाला बळी पडून कर्जतला त्याच्या बंगल्यावर जातात. पुढची कृती आहे थोडक्यात लिहा. मुंबईला जात असलेल्या आगगाडीतील प्रसंग. ज्येष्ठ नाटककार कृष्णराव हेरंबकर स्वतःच्या सत्कार समारंभासाठी कोकणातल्या अंबुर्डी गावाहून मुंबईला यायला निघालेले असतात. टांगा, एसटी असा प्रवास करत पुण्याहून ट्रेनने मुंबईला जात असताना त्यांच्या नाटकाचा एक रसिक चाहता त्यांना ट्रेनमध्ये भेटतो. कृष्णरावांना पाहून त्याला खूप आनंद होतो. ते इतके की ट्रेनमध्ये कृष्णरावांना साष्टांग नमस्कार घालतो. अतिउत्साहाच्या भरात ट्रेनमध्ये बसलेल्या गुजराती बायकांना आपले पाय लागले हे देखील त्याला लक्षात येत नाही. त्याच्या पायाच्या धक्क्याने त्या बायकांच्या हातातले फरसाण आणि पापडी खाली सांडते. फरसाण खाली पडताना त्यातील मसाला त्या गुजराती बायकांच्या नाकातोंडात जातो. तरीही तो रसिक चाहता स्वतःच्या आनंदातच असतो. माझ्या कर्जतच्या घरी तुम्ही येण्याचे कबूल कराल तरच मी तुमचे पाय सोडेन, अशी धमकी वजा सूचना तो कृष्णरावांना देतो. जोपर्यंत ते हो म्हणत नाही तोपर्यंत त्यांचे पाय गदा गदा हलवत राहतो. शेवटी ते पडतील या भीतीने बायको त्यांना होकार द्यायला लावते. दुसरी कृती आहे कृष्णराव यांच्या चाहत्याची प्रेमाची जबरदस्ती. ज्येष्ठ नाटककार कृष्णराव कोकण ते मुंबई असा प्रवास करतात कारण मुंबईत संयोजक वाघमारे यांनी आयोजित केलेला त्यांचा सत्कार समारंभ. टांगा, एसटी, ट्रेन असा टप्प्याटप्प्याने प्रवास चाललेला असतो. ट्रेनमध्ये प्रवासात त्यांना त्यांच्या नाटकावर, अभिनयावर, गायनावर प्रेम करणारा एक व्यक्ती भेटतो. गच्च भरलेल्या ट्रेनमध्ये या कृष्णरावांना साक्षात दंडवत घालतो. त्यांच्या पायात आडवे पडून पाय गदागदा हलवतो व कर्जतच्या माझ्या घरी यायला तयार झाल्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही, अशी धमकी वजा इशाराही देतो. शेवटी कृष्णराव कर्जतला त्याच्या घरी जातात. या चाहत्याने अगदी लहानपणापासून कृष्णरावांची नाटके पाहिलेली आहेत. तो प्रेमाने कृष्णराव व त्यांची पत्नी यांना कर्जतच्या बंगल्यावर घेऊन जातो. तिथे त्या दोघांना ओवाळतो आणि निघताना कोथिंबिरीच्या 21 जुड्या भेट म्हणून देतो. शिवाय मुंबईपर्यंत जाण्यासाठी स्वतःची डॉज गाडी ड्रायव्हर सकट देतो. पुढची कृती आहे 4 क्रमांकाची स्वमत. प्रस्तुत नाट्य उतार्यावरून कृष्णरावांचे व्यक्तिचित्र रेखाटा. अतिशय महत्त्वाची कृती आहे ही. हसवा फसवी ही नाट्यसंहिता दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेली आहे. कृष्णराव हेरंबकर या संगीत नाट्य कलावंताचा सत्कार समारंभ संयोजक श्री वाघमारे यांनी मुंबईला आयोजित केला आहे. या समारंभात कृष्णराव सपत्नीक हजर होतात. वय वर्ष 87, पण तरीही तल्लख मेंदू, बोलण्यात मिस्किलपणा तर वागण्यात खट्टाळपणा, प्रसंगनिष्ठ विनोद आणि शब्दनिष्ठ विनोद यांचे उत्कृष्ट तंत्र सांभाळत आपल्या बोलण्याने आणि कृतीने सतत हास्याची कारंजी उडवतात. अनेक पावसाळे पाहिल्यामुळे अनुभवातून आता शहाणपण आले आहे. त्यामुळे सत्कार स्वीकारताना मिळालेले श्रीफळ हे कानाजवळ नेऊन हलवून पाहतात आणि आत पाणी असल्याची खात्री करून घेतात. प्रवास भत्ता व थैली मिळणार होती, त्याचे काय झाले हे सारखे विचारून घेतात व स्वतःतील व्यवहार शहाणपणा दाखवून देतात. कोकणी माणसाचा स्वभाव, त्यांची तैलबुद्धी त्यांच्या नसानसात भिनलेली दिसते. आपल्यातील कलाकाराचा त्यांना खूप अभिमान आहे. खाडिलकर, गडकरी, देवल इत्यादी श्रेष्ठ नाटककारांच्या नाटकात आपण काम केले आहे, ही बाब त्यांच्यातील कलाकाराला सुखावते. कोकण ते मुंबई हा प्रवास किती त्रासदायक आहे हे ते अत्यंत मार्मिकपणे स्पष्ट करतात.
आपला चाहता वर्ग आजही आपल्यावर तेवढेच प्रेम करतो या भावनेने ते खूप सुखावतात. म्हणूनच ट्रेनमध्ये भेटलेल्या चाहत्याच्या आग्रहामुळे वाट वाकडी करून कर्जतला त्याच्या बंगल्यावर जातात. या चाहत्याने त्यांना घातलेला साष्टांग नमस्कार, त्याचे गुजराती बायकांना लागलेले पाय, त्या बायकांच्या हातातील खाली पडलेले फरसाण याचे ते साग्र संगीत विनोदी ढंगाने वर्णन करतात आणि स्वतःमधील मिश्किलपणाचे दर्शन घडवतात. उतार वयात काय करता या प्रश्नाचे उत्तर आत्मचरित्र लिहितो असे देतात व कलाकाराला म्हातारपणी असे उद्योग करून पैसा कमवावा लागतो हे सांगतात. या मायावी दुनियेची दुसरी वास्तव बाजूही उघड करतात. मुद्दामहून एखाद्याच्या नावाचा विचित्र उच्चार करून विनोद निर्माण करणे त्यांना आवडते. मोनिकाला ते मनुका म्हणतात. कर्जतहून मुंबईकडे प्रवास करताना चाहत्याने दिलेली गाडी बंद पडल्यामुळे त्यांना कोंबड्याच्या गाडीतून प्रवास करावा लागतो. त्याही गाडीचा अपघात होतो. पण चाहत्यांच्या प्रेमाचे पुण्य पाठीशी असल्याने आपण वाचलो अशी कृतज्ञता ते व्यक्त करतात. आगरकरांनी त्यांच्या सुधारक या पत्रात त्यांना कृष्णराव हे नाव दिले याचे त्यांना विशेष कौतुक वाटते. पूर्वीच्या काळी 2 मध्ये गाणारे कृष्णराव आता काळी 0 मध्ये तरी गाऊ शकतील की नाही याविषयी खंत व्यक्त करतात. असे अत्यंत मार्मिक, विनोदी, व्यवहारदक्ष तरीही आतून हळवे असणारे कृष्णराव रसिकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवून आहेत. वय झाले तरी त्यांचा उत्साह संपलेला नाही. माणसातली माणुसकी जपावी, आपुलकी जपावी, पडद्यामागील साथीदारांशी देखील जिव्हाळ्याने बोलावे, त्यांना प्रोत्साहन द्यावे हा त्यांचा स्वभाव विशेष दिसून येतो. कारण शेवटी नाटक हे टीमवर्क आहे याची त्यांना जाण आहे. स्वतःच्या आरोग्याविषयी ते अत्यंत दक्ष आहेत. त्यासाठी पाळावी लागणारी पथ्य जगाला सांगून सगळ्यांना शहाणे करून सोडावे या प्रवृत्तीचे देखील ते आहेत. पुढचं स्वमत आहे कंसातील मजकूर नाट्य उतारा समजण्यासाठी उपयुक्त ठरतो. तुमचे मत लिहा. नाटकात महत्त्वाची असते ती संहिता. संहिता जितकी परिपूर्ण, दर्जेदार तितके नाटकाचे यश खात्रीलायक असते. नाटकाचे कथानक, शब्द जितके सशक्त तितके नाटक अधिक उंचीवर जाते. त्यामुळे नाटकातील कथानकाला साजेशी पात्ररचना नाटककाराला करावी लागते. नाटकातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद. खटकेबाज, चुरचुरीत, नर्मविरोधी संवाद नाटकाची रंगत वाढवतात. नाट्य विषयाला साजेसे संवाद असतील तर आशय प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचतो. संवाद, रंगसूचना आणि स्वगत या तिन्ही गोष्टी मिळून नाट्यसंहिता तयार होते. कथानकातील प्रसंग बदल, दृश्य बदल, बदललेला काळ इत्यादी संबंधीची सूचना नाटककार कंसातील रंगसूचनांमधून देतो. त्यामुळे नाटकाचे, कथानकाचे अस्पष्ट दुवे जोडले जातात. संदर्भ अधिक स्पष्ट होतात. कथानकाचा प्रवाह वेगाने पुढे जातो. पुढचं स्वमत आहे प्रस्तुत नाट्य उतार्यातील दिलीप प्रभावळकर यांच्या शाब्दिक विनोद निर्मितीची 2 वैशिष्ट्ये लिहा. प्रस्तुत उतार्यातील 2 शाब्दिक विनोदाच्या उदाहरणातून दिलीप प्रभावळकर यांच्या शाब्दिक विनोद निर्मितीची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतात. पहिला प्रसंग म्हणजे कार्यक्रम संयोजकांची सहायिका मोनिका ही आपले नाव सांगते त्यावेळी कृष्णराव मनुका असा तिचा उल्लेख करतात आणि दोन्हीही अर्थ एकच आहे असे स्पष्टीकरण देतात. मोनिका, मनुका अशी जोडी निर्माण करून त्यातील शब्दनिष्ठ विनोदाची प्रेरणी करतात. मोनिका ही गोड स्त्री आणि मनुका हे गोड फळ. त्यामुळे मोनिका जेव्हा नावाची दुरुस्ती करते तेव्हा दोन्हीचा अर्थ एकच आहे हे सांगून कृष्णराव शब्दकोटी करतात. दुसऱ्या प्रसंगात मोनिका त्यांना विचारते, सध्या काय करता असा प्रश्न विचारते. तेव्हा आत्मचरित्र लिहितोय आणि त्याचे नाव 1 झाड 2 कावळे असे आहे ते सांगतात. त्यावर मोनिकाचा पुढचा प्रश्न असतो, प्रकृती कशी आहे. या प्रश्नाचा रोख खरं तर कृष्णरावांची प्रकृती कशी आहे
याकडे असतो. पण मुद्दाम आपल्याला प्रश्नाचा रोख कळला नाही असे दाखवून कृष्णराव कुणाची, कावळ्यांची असे विचारून तिला निरुत्तर करतात. शाब्दिक विनोदाचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. मोनिका तिच्या भूमिकेनुसार त्यांना त्यांची नाटके, दौरे, गायन याविषयी प्रश्न विचारत राहते आणि कृष्णराव मात्र हेकेखोरपणे त्यांना हवी ती भलत्याच विषयाची उत्तरे देत बसतात. म्हणजे प्रश्न एका विषयाचा तर उत्तर भलत्या विषयाचे, अशी रचना लेखकाने केली आहे. त्यातून शाब्दिक विनोद तर कधी प्रासंगिक विनोद घडत जातो. कोंबड्यांच्या गाडीतून त्यांनी केलेला प्रवास किंवा ट्रेनमध्ये एका चाहत्याने भर गर्दीत साष्टांग घातलेला नमस्कार हे प्रसंग बोलण्याच्या ओघात येतात. त्यातून प्रसंगनिष्ठ विनोद घडत जातो. पुढची कृती आहे अभिव्यक्तीची. कृष्णराव गात असताना पांडू शिवलीकर यांच्यावर ओढवलेला प्रसंग तुमच्या शब्दात स्पष्ट करा. कृष्णराव हेरंबकर हे संगीत नाटकामध्ये काम करणारे हुशार कलाकार, हरहुन्नरी कलाकार आहेत. राम गणेश गडकरी, गोविंद बल्लाळ देव, कृष्णाजी खाडीलकर इत्यादी नाटककारांनी निर्माण केलेल्या संगीत नाटकात कृष्णराव काम करत असतात. त्यांच्या कामाची दखल साक्षात समाज सुधारक आगरकर यांनी घेतलेली आहे. असे हे कृष्णराव रंगमंचावर उभे राहत तेव्हा लोकांचे मनोरंजन करणे हा एकमेव हेतू त्यांच्या डोळ्यासमोर असे. समोरचा प्रेक्षक जर दाद देणारा असेल तर त्यांच्यातील गायकाची कळी अगदी खुलून जायची. शास्त्रीय संगीताच्या तानावर ताना घेत ते पहाटेपर्यंत गात बसत. लोक वन्स मोर म्हणत की यांचा उत्साह अधिक वाढत असे. सौभद्र नाटकात ते कृष्णाची भूमिका करत तर पांडू शिवलीकर रुक्मिणीची भूमिका करत असे. त्यासाठी त्याला एका पायावर भार देऊन उभे राहावे लागे. उभे राहून त्याचा पाय दुखला की तो दुसऱ्या पायावर उभा राही. पण प्रेक्षकांनी दाद दिली की कृष्णराव थांबतच नसत. एकच पद अनेक वेळेला आळवत बसत. पांडू बिचारा थकून जात असे. त्यामुळे तो गाणाऱ्या कृष्णरावांना मागून टोचायचा आणि पुरे पुरे अशी सूचना द्यायचा. जेवढे कृष्णराव फॉर्मात यायचे तेवढा त्याचा उभे राहण्याचा कालावधी वाढत असायचा. त्यामुळे बिचाराचे पाय खूप दुखत असत. पण कृष्णरावांना त्याचे काही वाटत नसे. प्रेक्षकांना आनंद देणे हे त्यांचे ध्येय असल्याने पांडूच्या सूचनेकडे ते सरळ दुर्लक्ष करायचे आणि आपले गाणे पुढे रेटत राहायचे. पुढची अभिव्यक्ती आहे कृष्णरावांच्या संवादातून स्पष्ट झालेली त्यांच्या पत्नीची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. संगीत नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ कलावंत कृष्णराव हेरंबकर यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन संयोजक वाघमारे यांनी मुंबईला केलेले असते. या कार्यक्रमासाठी आपल्या पत्नीसह कोकणातून मुंबईपर्यंतचा प्रवास करत कृष्णराव येतात. कृष्णरावांच्या बऱ्या वाईट काळात पत्नीने त्यांना मनापासून साथ दिली आहे याची कृष्णरावांना जाण आहे. आपल्या पत्नीला आपली खूप काळजी आहे याचे त्यांना विशेष कौतुकही आहे. ट्रेन प्रवासात एक चाहता त्यांच्या पायात पडून गदागदा हलवतो आणि माझ्या घरी येण्याचे कबूल केल्याशिवाय पाय सोडणार नाही अशी आदेशवजा धमकी देतो. त्यावेळी गदागदा हलणाऱ्या पायांमुळे कृष्णराव पडतील अशी भीती वाटून पत्नी त्यांना चाहत्याचे आमंत्रण स्वीकारायला लावते. तिला प्रसिद्धीची अजिबात हौस नाही. त्यामुळे संयोजक रंगमंचावर तिने यावे याविषयी आग्रही असतानाही ती सामान्य रसिकांप्रमाणे प्रेक्षकात बसणे पसंत करते. ग्रामीण भागात वास्तव्य असल्याने असेल कदाचित, पण ती पशु पक्षी प्राणी यांच्यावर मनापासून प्रेम करते. म्हणूनच कर्जत ते मुंबई हा प्रवास करताना कोंबड्यांच्या गाडीतून प्रवास करावा लागतो तरी ती कटकट करत नाही. उलट कोंबड्यांशी संवाद साधत तिचा प्रवास मजेत पार पडतो. कृष्णराव खूप बडबड करतात, अनावश्यक गोष्टी लोकांना सांगत बसतात, हे तिला आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या संवादाची गाडी स्टेजवर घसरली तर ती प्रेक्षकांमध्ये बसून त्यांना पुरेचे इशारे करते. तिला प्रखर दिव्यांची तसेच लोकांसमोर येण्याची भीती वाटते, कारण गावाकडील घरात ती कंदिलाच्या प्रकाशात वावरते. अशी अत्यंत साधी भोळी, पतीला सर्व ठिकाणी मनापासून साथ देणारी, पण पतीच्या प्रसिद्धी वलयापासून पूर्णपणे दूर राहणारी
कृष्णरावांची पत्नी सामान्य प्रेमळ स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. पुढची कृती आहे पायधूळ झाडा त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही या वाक्यातील लक्षार्थ स्पष्ट करा. लक्षार्थ म्हणजे शब्दाच्या मूळ अर्थापेक्षा वेगळा अर्थ संदर्भानुसार समजून घेणे. म्हणजे शब्दशः अर्थ लक्षात न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला दुसरा अर्थ लक्षात घेणे. दुसरा अर्थ सूचित करण्याच्या शब्दाच्या या शक्तीला लक्षणा असे म्हणतात आणि त्यातून सूचित झालेल्या दुसऱ्या अर्थाला लक्षार्थ असे म्हणतात. वरील वाक्यात लक्षार्थ या भाषिक संपत्तीचा यथार्थ वापर केला आहे. पायधूळ झाडणे याचा सरळ शब्दशः अर्थ म्हणजे पायाला लागलेली धूळ झाडणे. हे वाक्य कृष्णराव यांच्या चाहत्यांच्या तोंडी आहे. ट्रेनमध्ये कृष्णराव भेटल्यानंतर त्याला अतिशय आनंद होतो. अतिउत्साहाने तो भर ट्रेनमध्ये त्यांना साष्टांग नमस्कार घालत त्यांच्या पायाशी लोटांगण घालतो आणि वरील वाक्य उच्चारतो. त्याचा अर्थ तुमच्या पायाची धूळ जोपर्यंत तुम्ही माझ्या घरात झाडणार नाही, म्हणजेच जोपर्यंत तुम्ही माझ्या घरी येणार नाही तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही असा इशारा तो देतो. म्हणजेच इथे शब्दाच्या मूळ अर्थापेक्षा वेगळा अर्थ संदर्भानुसार सूचित होतो. म्हणून हे लक्षार्थ भाषिक शक्तीचे उत्तम उदाहरण आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तसेच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओच्या लिंक पाठवू शकता. अभ्यासासाठी शुभेच्छा.